हॅलो डिअर स्टुडंट्स, इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठीचा हिस्ट्रीचा पेपर आत्ताच आपण डिस्कस केला. आता हा जो पेपर आहे तो सेमी आणि मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी आहे. बऱ्यापैकी तुमचे प्रश्न सगळे सेमच आहेत, फक्त हे उत्तरं मराठीमधून आहेत, ती उत्तरे इंग्लिशमध्ये होती, असा काही फरक आहे. काही काही शब्द महत्त्वाचे असतात ना, की जे त्याच्यातून आपल्याला पटकन लक्षात येत नाही, म्हणून मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. पटपट पटपट उत्तरं बघूयात काय आहेत ती. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. दुसरा आहे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना म्हणतात. आधुनिक इतिहास लेखनाचे जनक व्हॉल्टेयर आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखायची आहे आणि पुन्हा लिहायचं आहे. प्रभाकर आचार्य प्रके अत्रे ही जोडी चुकीची आहे. दुसऱ्यामध्ये खाशाबा जाधव फुटबॉल ही जोडी चुकीची आहे आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठ दिल्लीला आहे ही जोडी चुकीची आहे. ठीक आहे. त्यानंतर येतो दूरदर्शन संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करायची आहे. 1959 मध्ये दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले. 72 मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले. 82 मध्ये रंगीत दूरदर्शनाचे आगमन झाले आणि 91 मध्ये खासगी वाहिन्यांना परवानगी मिळाली. त्यानंतर वृक्ष तक्ता अपूर्ण करायचा आहे. सांस्कृतिक वारसा मूर्त जे आहे ते प्राचीन स्थळ आणि प्राचीन वास्तू आणि अमूर्त मध्ये येतात पारंपरिक ज्ञान आणि पारंपरिक कौशल्य. त्यानंतर जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालयांची नावं लूव्र वस्तुसंग्रहालय आहे फ्रान्समध्ये, ब्रिटिश संग्रहालय आहे इंग्लंडमध्ये, सालारजंग आपल्या भारतामध्ये अर्थातच हैदराबादमध्ये, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये. त्यानंतर सकारण वगैरे ठीक आहे, हे आपण घेत नाही आहोत. त्यानंतर तो पॅसेजवरती आधारित प्रश्न. सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा, तर मौर्य काळातील. दुसऱ्याचं उत्तर आहे ब्राह्मी. आणि इतिहासातील महत्व सांगा असं जे दिलंय तर त्याच्यामध्ये हे जे लेख आहेत त्या लेखांच्या वरून आपल्याला ते जी काही जी स्पेसिफिक चिन्ह वगैरे दिसली त्याच्यातून आपल्याला कोठारांचे निर्देशन दिसून येते आणि त्या कोठारांमधील धान्य जपून वापरण्यात यावे ह्यासाठीचा आदेश त्या लेखात लिहिलेला दिसून येतो. म्हणजेच मग पुढे सांगायचं की ह्या लेखांच्या वरून दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी असे त्याच्याशी रिलेटेड जे काही आदेश आहेत ते कसे दिले जायचे तर ते आपल्याला ह्या लेखांच्या द्वारे कळतं, असं तुम्ही त्याचं महत्त्व सांगाल. मग आता वळत आपल्या नागरिक शास्त्राच्या प्रश्नांकडे. पहिल्याचं उत्तर आहे संसदेला आहे. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे. दुसऱ्याचं उत्तर आहे हरित क्रांती. तिसऱ्यामध्ये जे चूक बरोबर मध्ये बघा सकारण लिहायचं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. दुसरा जे आहे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते, तर हे चूक आहे. हे निवडणूक आयोग ठरवतं. हे व्यवस्थित बरोबर करून लिहायचं. म्हणजे आता कोणतेही दोन लिहायचे आहेत, जर तुम्ही हे लिहिलं असेल तर ह्याचं सकारण उत्तर देणं अपेक्षित आहे. निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेचा विश्वास उडू शकतो, हे बरोबर आहे. आता हा जे सूचनेनुसार कृती करायचं जे आहे याच्यात राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये जी आहेत तर ती थोडीशी मोठी आहेत. निवडणुकाच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे पहिलं सांगाल. त्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाची एक विशिष्ट विचारसरणी आणि धोरण त्याच्यामध्ये सांगाल की विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असतो आणि बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी ठरतो आणि अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात आणि त्यांच्यातील दुवा म्हणून काम करणं हे एक महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष आणि सरकार आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात, असे 4 त्यांची वैशिष्ट्ये तुम्ही सांगाल. ठीक आहे. हे झाला आकृतिबंध. ह्याच्यामध्ये पुढचं आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी आणि स्थळे. तर ह्याच्यामध्ये रामोशी महाराष्ट्र सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. कोलाम हे छोटा नागपूरच्या तिथे आहेत. मुंडा हे बिहारमध्ये आणि गौंड हे ओडिसामधले आहे. येस. हा होता तुमचा इतिहासाचा पेपर. भूगोलाचे असेच काही महत्त्वाचे प्रश्न जर मला मिळाले तर मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देईन. तिथं जरा नजर ठेवा. ठीक आहे. शेवटचा पेपर राहिलाय. छान अभ्यास करा, छान पेपर द्या. ऑल द बेस्ट.